जीसीसी किल्ला अभय जाधव यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र सुरेंद्र करंगोळ यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. पेडणेकर बुवा आणि संदीप पुजारी बुवा, सकाळी उठल्या तुम्ही दोघांची तोंडा बघून कारण तुझं तो झालं आणि या खापारा. या ठिकाणी सुप्रसिद्ध पखवाजोदक दिलीप पाटकर, क्रिकेटर दिनेश गावकर आणि मनोहर धुवाली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र चेतनजी पाटील यांच्याकडून 10 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेले आहे. आणि खरोखर हे पारितोषिक म्हणजे खूप अति महत्वाचं आहे, कारण त्या शून्याला सुद्धा किंमत त्याच्या पुढे 1 लागल्यावर येते. लक्षात येतं का? त्या शून्याला सुद्धा किंमत 1 लागल्यावर येते. आणि तुम्ही सांगता दुनिया गोल आहे, जिंदगी झोल आहे आणि सगळी कदमाच्या दातामध्ये एक होल आहे. तो होल म्हणजे शून्य. ए झिबऱ्या, तो होल म्हणजे झोल. त्याचा हात बीत वर करू नका. आमका हात देवान दिले पाय पण खेळा खेळा मारे तो काळा चावला. आणि युट्यूब चालू आहे, पहिला सांगतो अशीच मुंबईचे बोल तुम्ही ते तकडे हात बीत वर करू नका. आमका नाही जमत. काय टाकल्या काय टाकल्या हात बीत वर करता मारल्या दोघांनी कुटावल्या का? मी भांडावलं. कात्रादेवी प्रासादिक भजन मंडळ राजापूर यांच्याकडून हे 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. आणि तुम्ही बुवा काय सांगताय की पुढे दुकानात लावलेला कुरकुरा बिरकुरा आणि पार्टी काय नाही, लाज नाही वाटत. त्याचं उत्तर देव केलं ना, म्हणजे तो घसारलो म्हणून तुम्ही घसारलात. मी काय वाईट बोललेलं का? बोललेलं तृप्ती ए टकल्या तिला आणून दे ना. बाईने काय माझ्या खिशात हात घातल्यानी आणि काय गावला चिचेने आवळे. ह्याचा अर्थ तू समजान घे. माझ्याकडे होत तुझ्याकडे काय? बाईने ओळखलं त्यावेळी. आणि तू ह्यो मला सांगता बाईने म्हणतात तोंडात घेऊन नसते चीज चीज. धन्य तुमचे ते खापर म्हणजे काय विचार आता सांगा काय मी. तो सांगता बाईने किशात हात घातले, मी हुशार किसो कापलं. हो फाटलेलं तो किसो चुकान हात गेलो श्वाक लागलो. चिचेने आवले ते त्यांकाच गावले तुमका ना. कारण बुवा शिक्षक म्हटल्यानंतर शी म्हणजे शीलवान, श म्हणजे क्षमावान आणि क म्हणजे कर्तृत्ववान. तो शिक्षक असतो. ते किती किती हात घालतात आपल्या काय गरज आहे का? आणि ते कितीतरी शिक्षक असतील. तुम्ही काय बोलता? एखादी आता महिला वर्ग बसल्या तिथे एखादी स्त्री शिक्षक असेल ना, मग कशा मोठेपणा सांगू प्रिया मुलींनी असे कर नका तशी कर नका. आणि तो काही दिव्यात तकडे हे काय इलो त्याला काय घर नव्हता, नाडन नाही सोडून नव्हतं ते काय. इधर अपना अपने को पकडना पडता है. मग तुमच्याकडे मुंबई दुसरे पकडतात. तुका लाज नाही रे. अपना अपने को पकडना पडता है. लहान असताना ठीक आहे, मोठा असताना त्या दिवशी दिव्यात धावलं माका तो माहित ना. आता ते 3-4 माळ्याची बिल्डिंग आहे ना, आणि तुम्ही गेला तुम्ही मी त्याच्या पुढे जातो जाऊ कसं माका दिव्यात गावले. आणि दिव्यात आता मुंबई म्हटलं तिथे प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं येथे करू नये, येथे हे करू नये असं लिहिलेलं असतं. पण त्या भिंतीवर लिहिलेलं होतं हे मोठं माणूस ना, बीजेपी सांगेल ते ऐकावं. देणे का नाही तुमचे कसले 200 म्हणता माझे त्या दिवशीचे दी कशात देव बड्डे एकाच बक्षीस होता ह्यांच्या नावाचा, पण हाणून देणाऱ्याने माझ्याकडे दिला. ज्याच्या पदरात होता त्या का मिळाला मर कारमांच्याकडे. 200 नक्की नाही 200 तिची आणि आवळे घे 200. काय दीक्षा दिलीप चिपटे कोणसर आडिवरे याच्याकडून हे 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. 500 यांची आग झाली.
आता ते धाई येते मागा ना, ते नको तुमका. पैशा पण होते तुम्ही रुमाल घेऊन फिरा शिरा तुला कावेला घेऊन येला माका काय हनुमंत शाप देईल माका माका. म्हणजे ते काय शाप देताना फक्त मी दिसणार, तुम्ही जे बसलास ते दिसायचे नाही. काय म्हणजे मी सांगताना काय बोललो बुवा, आज हनुमंताचाच तो अवतार. म्हणजे ती केळडी, आमच्याकडे केळडी म्हणतात ती लहान असतात ते का. दुसरे एक वांडर असतं होय नाव, आणि तिसरं तो बोल्डर शोल्डर. मी सांगताना सांगितलं ना कानपूर लाईन केसाचे कानावरचे केस अशी बाजूला करा म्हणजे ऐकायला येणार तुम्हाला. ताई जरा अशी अशी बाजूला कर. काय म्हणा बाबा आता, फक्त एवढं झालं राजू आना बाजू तू काय लावून दिलं. तू लय कांड्याचोर हो, तुका लाज नाही सड्यार. मी छत्री लावू किती सांगलंय तुझ्या फायद्यासाठी सांगलं, पण तुका टकलो बोललो डायरेक्ट तुझ्यासाठी गाणं. ये नाडन की धरती माका उंदीर म्हटलं ना म्हणून आहे. ये नाडन की धरती टकल्यावरती उंदीर खाडखोड करती. उंदीर खाडखोड करती तेच खाल्याने असते ते असेच ना आपले खाऊ नाही मान्य करणार ना. तो त्याला मास लावणार, पाठी झिपरा बांधणार आणि लेडीज डब्यात चढणार. मग मी चढलो लेडीज डब्यात सप्यात. हा म्हणजे मी चढल्यावर ती आजी कोण होती ती म्हणता हे बाबू लेडीज डबा. तर मी म्हटलं माय डबा. पण ते आजी एक घेऊन चढलेलं दिसलं ना, कारण साडी नेसलेलं तेव्हा मास्क लावलाच नाही, झिपरा बांधलाच नाही झाला नाही. पण खाली पॅन्ट जीन्सच होती ना, टी शर्ट होता ना, आता पोट असं दिसत म्हणजे त्या आजीने माका सांगा केळ्याची गाडी मागची केळ्याची, ती पण गाडी असतात केळ्याची. मग त्याच्यात बाकी काय दुधा बिधा असं काय ठेवत नाही, दुधा बिधाची गाडी नसते त्याच्यात. माझ्या नादात परत सांगते लागा नको, लय वाईट आहे. मी युट्यूब चालू म्हणून गप मग तो माझा भाव बसलो असेल तो उद्या आमचा धगून घालतो. आज मजा घेता उद्या धगवतो. चॅनल कोणता भाऊ तुमचा? उणगो 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 उंडुगो यालाच तुम्ही धगावला. आता उद्यापासून नवीन नाव ठेवा, थ्री उंडगो. पण खरोखर चॅनल युट्यूब चॅनल आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भजनी कलावंतांना नाव देण्याचं काम आणि जगामध्ये पोहोचवण्याचं काम हे युट्यूब चॅनलवाले करत असेल. जोरदार माझ्या भावसहित एडिट करून जर वेळ असाल तर वाईट हात तेवढा एडिट करा माझा, हे मला नाही करणार. मी तुका भाव म्हटलो ना आधी सांगतो. ते बाईचा आणि बापियाचा झंगाट तडे लावून आणि तुम्ही आम्हाला दोघांना शी यार वाईट वाटलं माका शेता समान. हो 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 मराठी भाषा आहे, मराठी भाषा. तुम्हाला दोघांना शेता समान म्हणतो. मग आमच्या माझे पाय पकडा. मी तुमचा शेत आहे, ग्रेट आहे, तो पण ग्रेट आहे. आमच्या दोघांच्या मग शेताच्या खालीच राहायचं असतं. वाजवण्याचं आणि टाळ वाजव शेताच्या खालीच राहायचं आपण. माझ्या नादात परत लागा नको. मी गप किती महिला बसली आणि तुम्ही तोंड सोडला. शेता समान मानतो आपण, शेताच्या खाली राहायचं ना. नोकर कसे असतात, शेत सांगतो ते ऐकत असतात. मग मी सांगतो लिहून घ्या शेताच्या खाली राहायचं. तुम्ही बोलला
चावड बोलले का नाही, मी बोलतच नाही. तो सांगता का कुत्रो म्हटलं मी, आणि तुम्ही माका कुत्रो म्हटलात, म्हणजे मी जीभ चाटीत होते म्हणून. आयुष्यात असो एक तरी दिवस कधी इलो हा की नाही की तुम्ही चाटलाच नाही. जीभ अशी. मराठी भाषा दादा कोणकेंच्या नंतर माझा नंबर. हा म्हणजे मी वर जातो दादा कोणकेंच्या नंतर. मराठी भाषा आहे. मी जीभ आता माका सवय मी अशी दातांमध्ये जीभ होला. तो सांगता त्याला स्ट्रॉ लावून घे, बसून घे कायमस्वरूपी. दिसत कसा आता ए टाकल्या स्ट्रॉ लावून घेतलंय ना असं कंटिन्यू कायमस्वरूपी दिसतंय ना कसं. तो कसं दिसत रे, तोंड बंद आहेत माझा. हा तू छत्री लावून घे ना, बघ कसा भारी वाटत. फॉरेनर वाटशील, फॉरेनर. काय तुमका तोंडा घे म्हणून काय बोलतात. ह्यो म्हणून सांगता समीर कदमला एकट्याला 33 दात आहेत. पहिलाच ऐकले मी. सगळ्यांका 32 असतात, माका 33 कशी येईल म्हणून ह्या जाग्यात ठेव काय जित्रा वाढून उगाच होणं ना. 32 आहेत आणि 32तला एक गायब आहे, 31 दात आहेत. आणि म्हणून माझं नाव त्या 500च्या नोटीवर लिहिलेलं आहे. आणि म्हणून ती पहिली नोट माझ्याचकडे आली. एक कदम अरे गावामध्ये स्मारक झालं कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम. जिसमें है दम ते कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम. आणि ज्याच्या फक्त आडनावात आहे दम तो मी समीर कदम. तू सांगतो तू शाप लायक गेलं मेलस आमका धगू केलंस. तुमका धगवल्याशिवाय मी जाणार नाही. काय पुजारी इधर आके खुजारी जरा ह्यो त्या दिवशी मला सांगायचं राहुल मुंबईत दिव्यात तू ट्रेनच्या धडे पटरेर गेलं ना आणि पोलिसांनी विचारलं. मी आपलं तसंच पुढे चलत होतं पाठून गावलो. म्हणतो बुवा जरा जोरात झाला जाऊचा. तर तिथे भिंतीवर लिहिलं होतं इथे करू नये. आणि मुंबईत आता ते DYBO साईडला 3-4 माळ्याचे बिल्डिंग आहेत. आता मुंबईत भैया सुद्धा म्हणजे मी त्या भैया विचारलं बा कितना 10 का 12. मी जाऊन विचारलं 13 कैसा दिया. मी विचारलं मग मी काय चुकीचं विचारलं. माका 12 नको माका 13 होई होती. 13 दिवस तुका या वाटूचा लागतं ना. म्हणजे तू आम्ही गेलो होतो म्हणजे तुका 13 दिवसात घेऊन येणार इतके सोप्या. अरे अभी तो मैं जवान हूं. म्हणजे काय कोकण सम्राट नाही माका म्हणतात कोकम सम्राट. आयुष्यात जिकडे आयुष्यात कोकम नाही ना, जेवणाचं कोकम नसत ना त्याला चव नाही. आणि ते मासे जे पकडतात ना समुद्रात त्याच्यात कोकम जे नसतात, त्याच्यात जर कोकम नसतात तर उपयोग शून्य. त्याच्यामुळे कोकम पाहिजे. काय पुजारी. हा आणि त्या वाईट ती 700ची किती 150ची 700 घेस ना ती त्या कोरोनात तेव्हा सुद्धा कोकमच लागा. चव भारी आहे की नाही त्याला. बरं ती 150ची 700 मिळाली तुमका कसं माहित. तुमचा काही विषय नाही. ते मी बिचारा सोडल्या. मी आपलं कधीतरी जाते कधीतरी त्याच्यामुळे आपल्या कोकम माहित आहे खरं म्हणलं काय. मग 150ची 700ला मिळत होती. प्रत्येक पॉइंट खोडून काढू शकते पण मी गप होईल. माझ्या नादात परत लागून टाकल्या तू का रोज आपटते माका. आणि ह्यो काय सांगता मी 15 दिवस कामच करत नाही. तुम्ही काय करतात. अगदीच नाही तर सकाळी गेल्यावर मी काम करतोय जमत तसं. झोपायचं अर्धा तास आणि मग उठून कामाला लागायचं. ऐकलं. काम करणं गरजेचं आहे. मग साहेब सांगतो तुका पगार कशा देव तू काम काय करत खरा त्याचा तो विचार करा मन मेला तुका कामाला ठेवून फुकटचे पैसे खाता वाढ घेरी घेरी. तुला सांगतो
तर कुर्ले धरून येतोय अभय जाधवांकडे. अभय जाधवांनी कुर्ले तुका किती वेळा धरून दिले, ख्याना धरतो तू हातान हातान धरतो ना, आणि ह्यो तुका सांगता डेंगो चावलो, म्हणजे ह्याचं लक्ष खय होतं तो बघ त्या कुर्लीच्या डेंगी आहे. हा कुर्ली नाही चावत, डेंगो चावता. हा ती कुर्ली जिती असली तरच डेंगो चावता. चावट पण नको, परत सांगतोय मुंबईला काय माहित नाही याच्यातलं. कुर्ली तू डेंगो तोडल्यावर कशी चावत, ती ऑटोमॅटिक बंद होत अशी. आणि तू सांगतो ना मोठेपणा, 2-3 वेळा कुर्ले धरून गेलं, एकदा तरी पाण्यात गेलं रे. बरं पाण्यात गेलं, जो जर बुडालो पाण्यात तर एक वेळ ह्याका वाचू शकतो. कसं सांगा, याची जिकरा धरून त्याचा काय धरायचं, कायच नायावर तर धरणार का, एका धरून वर काढू शकतो, त्याचा काय करायचं. अरे टकले आणि तुम्ही काय सांगतास, माझे जर कपडे काढले तर माशाच्या सांगाड्यासारखं दिसणार, होय ना. माशाचा सांगाडा जरी दिसला बुवा तरी ती पाठची शेपटी असतं ना, असं की नाही भाऊ, तुमका माशातला जास्त माहिती. सांगाडो जरी दिसलं तरी शेपटीचा आकार तसंच राहता, होय की नाही. तो गावतो तो धरा आणि त्यांना धरून असं वर उचला सांगाडो. भारी म्हणजे कमी नाही मी. आणि बुवा राहिला विषय, आज दिनेश गावकर यांचा वाढदिवस आहे आणि खरोखर लाख मोलाचे त्यांना लाख लाख शुभेच्छा. पण आज बुवा ज्या ठिकाणी हा कार्यक्रम तिथे ज्या हे स्टेज जिथे आहे चालू, त्या स्टेजच्या खाली सुद्धा एक मैदान आहे. यातून का मैदान बघ, त्यांनी मैदान लय जणांका दिल्या, पण आज तो दुसऱ्याच्या मैदानात खेळा थांबला. हेशी मोठेपणा करणार. मी त्या धोनीला, महेंद्रसिंग धोनीला मैदान दिलं, मग तो कोणतो एवढीशी बॅट घेऊन खेळता, तो कोणतो हा मुंगूस बॅट घेऊन खेळतो कोणतो. त्यांनी म्हणतात बॅट आपटून आपटून खाक पाडल्या, मग तू आज दुसऱ्याच्या मैदानात खेळतो, तू खाक किती पाडलं त्याका. त्या मैदानात बुवा, याच्या खाली मैदान आहे, तिथं नेट प्रॅक्टिस होते. नेट माहितीये, नेट म्हणजे काय माहितीये, काढीन दोघांचं पेट या नेट मध्ये. हा आधीच सांगतो, थकल्या काय बघतो, आणि तुम्ही काय येणार नका ना. हे माझं व्यंग आहे, तुमचा इथं व्यंग नाही. इथं व्यंग का सलूनवाला म्हणता मी जेव्हा उठतोय तेव्हा तो झोपलेला असता, आणि हे झोपतात तेव्हा तो जागू असता. कधीतरी वेळ काढा ना, अगदीच नाही तर माझ्याच जेव्हा होय तो झाला होतो. अरे तुका गरज आणायची, तुका सगळे चिडवतात, घेऊन जा आज, फ्री में है, फ्री में. आणि मी आपटी बार खाल्लोय लहान असताना, ए टाकल्या म्हणून हे दात पडलो, तो फुटलो तोंडात. आपटीबार चावल्यानंतर फुटता. अरे तो आपटीबार म्हणजे त्याला आपटीबार नाव कशात पडला, तो आपटूचोच लागतात तेव्हा फुटता. काय सांगतो लोकांका, तू का देवगडचं विनोदाचं भाष्य म्हटलं म्हणून काय थुकपट्टी लावून जशी. बरं ती सुद्धा या जीसीसीच्या मैदानात. हे पण खेळाडू, मी पण एका टायमिंगला असं बॉलिंग करीना, 5 बॉल टाकीन, फुडसून 5 दांड उडून घेऊन द्या बदलून. शेनवानच्या पुढचं बॉलर मी होतो. काय जित्र्या बॉल टाकतो. तू सांगतो काय, आम्ही दोघांनी खेळाया, डॉक्टर खेळा बाबा, मजा करा आयुष्यात. इंजेक्शन कोण देत त्याला, त्याच्यातला दोघं जरी डॉक्टर झाले तर मग इंजेक्शन कोण देत. माका म्हणतात तू ये मध्ये, मग काय काय कुकडे तू. त्यापेक्षा बुवा क्रिकेट, आपण म्हणतो क्रिकेट हा खेळ कोणाचा, इंग्लंडचा खेळ आहे असं म्हणतो की नाही क्रिकेट, पण हा खेळ इंग्लंडचा नाहीये बुवा. इंग्लंडचा खेळ आहे का हा खेळ, इंग्लंडचा नाही. तर हा खेळ खरा म्हणजे आपल्या भारतामधला आहे. कारण ज्यावेळी श्रीकृष्ण चेंडू फळी खेळत होता, तोच खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. एका चेंडूच्या मागे त्यावेळी 4-5 जण धावत, आता 11 जण धावतो. लक्षात दिला.
आणि तुम्ही डॉक्टर डॉक्टर कहतास. काय तुमची परिस्थिती आहे मला समजत नाही. ए तू कशामुळे डॉक्टर डॉक्टर घेणार आहेस? केस लांबत नाही, माती खा. तो सांगता माका मुलगी नाही. काय टाकल्या, तुम्हाला मुलगी आहे, तुम्हाला मुलगी आहे बरोबर ना, मला मुलगी नाही. पण बुवा एवढी हिंमत आहे की दुसऱ्याच्या मुलीचं कन्यादान करायची ताकद माझ्यात. आता माझं दोष काय आहे? प्रॅक्टिस केलंय पण 6 मारून जमलं ना. जे नशिबात आहे ते घडणार ना बाबा, काय करणार. आता 2 झील किती ट्राय करणार. आणि मला काय आता सांगा, एक तर रात्रीची बारी आहे करू खय तुमच्या वेळा असं भांडा खाया आणि तुमचं काम करीत नाही. पुतण्यो रात्री किती 1:30 वाजता ऑनलाईन. तुम्ही कशा जागे असता? त्याच्या मैत्रिणीचा सत्कार करू हो, त्याच्याशी लगीन करून देशात 1:30 वाजता ऑनलाईन नसतो तो. एवढा सांगायचा नाही ना आपण. काय म्हणता पोरगे रात्री 1:30 वाजता म्हणताय. काका ढासता, काका जागो हातो त्याला माहित ना, काका किती चावट हातो. आणि मी खायच्या त्या पुतण्याने खायच्या पोरी आय लव्ह यू म्हटल्या, दिव्या दिल्या. एवढी सुंदर होती. तू एवढी सुंदर आहेस की तुझे 2 बॉयफ्रेंड पाहिजे. इकडे तर सांगायचं मुलींना की गैरफायदा करून घेऊ नका बापाचा, आणि आपल्या पुतण्याकच आपण समजवायचं नाही. म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे. काय कुत्रे बुवा, होय होय म्हण नको, मालिक चपटी म्हणून. हात पोचत नाही म्हणून ह्यो आपले हातवारे करता आमका. आज येलो परत का मुंबईसून आमका झाला धमकी, समुद्रात बुडी ना आधी सांगा. असू दे. स्विमिंग पूल मध्ये बुवा खरं ते, पण स्विमिंग पूल मध्ये तो मालक असतो तो 5,000 लिटर पाणी भरतो नाही का, पण त्याच्यानंतर काढताना ते 7,500 लिटर होतं. पण ह्या सध्या सगळा मुंबईतच होता. आम्ही गावात समुद्रात किती पाणी भरलायचा प्रयत्न केला तरी भरती आणि ओटी येऊन ते ऑटोमॅटिक कमी होतं. आणि त्या बुवा आज मी खोटं सांगत नाही, लॉन्चवर कधी जर गेला तर ते मीठ वापरीतच नाही. ते मासो गावलो त्यात मसाला टाकलं नाही, पाणी खायचं वापरतो आईचा खारा पाणी, त्याची टेस्ट आणा. एकदा माझ्याकडे यावा, म्हणजे तुम्हाला इकडे यायला जमणार नाही. मी तिथे येतो स्विमिंग पूल मध्ये, तिथलं पाणी घ्या तुम्ही. टेस्ट बघा काय असते. काही जरा कुर्ले कसले खाता तो येत नाही तो आपले आल्या पाण्यातले कुर्ले. आता परत येऊ नका. हा 2-3 वेळा लावले म्हणून परत त्या विचारात त्रास देऊ नको. आता आम्ही येतो कधी कधी, आमका मिळाले नाही तर तू डेंगाकडे लावू शकलोस. तुला काही बाजत करले, तुलाच करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रे. या जीवनामध्ये अहंकार करून चालत नाही. मीच मोठा म्हणून कधी चालत नाही. तिरंगी बारी आहे, सकाळपर्यंत चलतरी. प्रत्येकाने वेळेचं भान. संदीप पुजारी बुवा तुम्ही रुपावळीला भरपूर वेळ घेतलात, तुम्ही घेतलात म्हणून ह्याने घेतलात म्हणून मी घेऊन गेलोय. तर तुमच्यासारखं तुम्ही, जरी मी महेश असलोय तरी मी नायनाट करूच नाही, कारण हे भजन आहे, हे अखंड टिकणार आहे. आज बुवा मला अभिमान आहे की मी नोकरी सोडली BMC ची, पण आज BMC मध्ये जर असतो तर मला ओळखणार कोण होतं? माझ्या घरातले फक्त बायका पोरं पाहुणे रावळे. पण आज अभिमान आहे, आज अखंड महाराष्ट्र या समीर कदमला ओळख. समजला? हा उगाच चावटपणा माझ्याकडे करू नको. परत सांगते मी तुमका, कोकम बिकम झाला. ओके सुकर जरा लवकर, सुकर आज ते आमचेच. मी आठवू
मी घरात जाते माटकून आता. तुम्ही बोलता तेव्हा चालतं सगळं. बघते वळा असो. ठीक आहे, रूपाचा भंग घ्या. Oh,
होय कदम बुवा पहिल्या आधी टायमिंग लावू नको जरा एवढं ह्या आता तिचे गैरसमज दूर करूसाठी बुवा आता जे पाठून कुणीतरी म्हटलं ना आटप म्हणून मी जाऊन डायरेक्ट विचारले पण आयुष्यात बुवा 18 वर्ष भजन चालवले पण मंडळीतला कोणी कधी तुका होतो अनुभव आता आमचेच पोरगे बाहेर बसलेले होते पण जाऊन विचारले तुम्ही कोणी बोललात काय त्यांना ते मग सरळ सांगितले बुवा आम्ही कोण बोललेले नाही बुवा जर तुका खोटा वाटत असत ना त्या हनुमंताची शपथ घेऊन तुका सांगते आमच्यातलं कोण बोललेलं ना आता भजन रसिकातला कोण बोललेलो असत त्याचा दोषही देत नाही कारण तू अतिरेक केलं होतं रूपाच्या अभंगात बरोबर ना बुवा 2 बुवा किती वेळात काय करतात बुवा म्हणजे तुझा काय चालला काय वा टायमिंग काय डोंबल्याचं सांगतस तू खुळावलं सगळे पॉइंट जर पुढून गेले तर सकाळ नाही होची माका 1 तास नाही पुरवचं तुझे सगळे पॉइंट ते सगळे तू साधू दिसलो लय तुमका बोललो म्हणून मी मगातपासून सांगते तुम्ही माका बोलायचं सोडाने त्याका शाप कांडपावा आम्ही तुमका मगातपासून सांगते तर तुम्ही माझ्या टाकल्यावर मारता असं तू पण मारता तुम्ही पण मारता तू छत्री लावून निघालो बुवा बराच काय काय बोललेले आहात तुम्ही फक्त सुरुवात करते आधी मी भजनाची आणि नंतर मग तुमचा ज्या काय बोललेले असते उडवते बराच बोलला तुम्ही तर काय इटम नसते मुद्दा बिद्दाचा तिकडे दिव्यापासून मुतवाक गेलेल्यापासून काढला सगळा तुम्ही बोललाच म्हणून तो बोललो पण तो असं समजतं की मी काय फालतू बोलत नाही पण सगळ्यात 3rd क्लास बोलत असत तर तो समीर कदम होय ना त्याला वाटतं की मी चांगला बोलते पण किती घाणेरडा तो बुवा असत म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वासू बुवा तर असत तर समीर कदम बुवा हो या खरा बुवा तुमच्या मताशी सहमत आहे म्हणजे आज माका पटला तू कोकम सम्राट म्हटलास ना तू कोकम बांधूनच फिर आता मास नको बांधून काय तुमचं झाला कसं काय त्यांनी बोलले म्हणून तू बोलत गेलं मी बोलले पण निमित्त ठेवून बोलले होते हो अतिरेकच केला तिने थांबवा तरी पाठच्या काय प्रॉब्लेम नाही ना असं बुवा आई वडिलांचं महत्व बुवा तुम्ही सांगितलं म्हणजे माका मी बोलण्याचं तात्पर्य काय की पेडणेकर बुवा बोलले असतील घाणेरडा पण त्याच्यातनं चांगल्या गोष्टी सुद्धा त्यांनी लोकांका दिला नाही ह्या त्यांच्याकडनं घेऊचा लागत आई वडिलांवर प्रेम करा म्हणजे चांगली गोष्ट सांगितलं तो मुलीबद्दल सांगितलं असतं त्यांनी डायरेक्ट सांगता तू म्हणता सिक्सर मारून माका जमलो ना म्हणजे किती 3rd क्लास बुवा असतात तू बघा तुका जमला नाही तर लोकांना काय सांगतं अजून ढोपरा कोपरा फोडूचं होतं ना 6 मारू बोललोस तू बोललो ना तू तरी पण तुम्ही त्याच्या बाजून जाऊन बसला हयवा बसा त्याच्या नादात लागून को तू खुळवी आता काही तुम्ही बारी चालू केलं ते असला बोलणार 6 मारू माका जमलो ना म्हणून माका मुलगी झाली नाही ऐकलंच ना बाबा तू सांगता अभिमानाला तुमका सगळ्या लोकांका अध्यात्म सांगता तू हो 6 मारायला मला जमला नाही भारी झालंय तू तुमका बरा वाटत तुम्ही सुद्धा तसले तुम्ही बोललास म्हणून तो बोललो असा नाही नाडण की धरती भुवन माझ्यावरनं गाणं म्हटलं ही नाड्यांची धरती टकल्यावरती उंदीर खाडकुड करती नाड्यांची धरती नाड्यांची धरती आता त्या फावड्यावरनं मी म्हणतो त्याका वाटलं टाकल्या की येऊचा ना इलो इलो
इलो इलो दाताडो इलो 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 दाताडो इलो 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 कट्टे कसो मारतायो आवडा इलो इलो देसी इलो इलो दाते इलो इलो दाताडो इलो मिटवलंय ना तुझं गाणं. त्याच्या वाटलं काय गाणे बिणे मीच म्हणतो. माझ्या नादाला लागू नका म्हणजे केवढं पंडित आणलं पण भेटलोच ना तरी बरोच रोज तिचा चामडा काढते मी म्हणून तेवढं आहे जागे आहे. आता उद्या परवा भेटले किंजवड्यात पुन्हा दातार मुक्कोच मारते ते किंजवड्यात मधलो नाही आपण सांभाळू मधलो बोलू ना केस मधलो असंच होता मजबूत बाजूचे मेला वागतो भारी आज भारी. नारायणचा म्हटल्यानंतर टाकल्याचा मैदानाचा बुवा सांगितलंस तू बरोबर ना. मैदान येऊ म्हणता ध्वनी देत होय ना. अरे माझ्याकडे हा ग्राउंड बी देत. हे इकडे बघ इकडे बघ आता पण तुझा चालू असताना आम्ही तुझ्याकडे बघित होतो. मग लिहू अजून सांगोचा टकल्यांची स्पर्धा एकदा भरली होती आमची आणि या समीरान माका फोन केला म्हणता तुमच्या स्पर्धेत म्हणता माका भाग घेऊचो टकल्यांच्या. आणि म्हटलं तू टकल्यांच्या कशा तू दाता बितांच्या थावड्यांच्या स्पर्धेत गेलं तू टकल्यांच्या स्पर्धेमध्ये कुठे भाग घेतोय. नाही म्हणता भाग घेऊचो माका नंबर मारूचो. म्हटलं ठीक आहे याचं फॉर्म भरून टाकले समीर कदम बुवा. आणि 2 दिवसांनी स्पर्धा लागली. आम्ही सगळे टकले स्पर्धेत गेला आणि सगळ्या टकल्यांका एका रूम मध्ये घेतला खोलीत परीक्षा केल्याने सगळ्यांका चेक करूक लागले. आता माका चेक केल्याने म्हणतात बाजूसून झालं मधी $. आणि तो परीक्षक पुढे गेलो पुढच्याचा चेक केल्यानंतर चिवड्यात लाडू आणि असं चेक करीत करीत जाता जाता समीर कदम बुवा चेक करणार पण तो टकलो नाही. ते का स्पर्धेतनं बाहेर काढणार होते पण त्याचा काय नशीब असत बघा. त्याका चेक करणार इतक्यात लोड शेडिंगमुळे लाईट गेली आणि काळोखाचो फायदो त्या फावड्याने घेतला. त्यांनी टकला खाली केला आणि उलटो रोवलो आणि परीक्षकाचं आपलं काय काम चालू आहे. तो रापाक लागलो काळोखात परीक्षा. तेव्हा थंडीत घामाघूम झालो तो परीक्षक म्हणता असं काय बाकीच्या टकल्यात म्हणता एक टकला होता आणि ह्या टकल्यात 2 टकले कशी काय म्हणून त्यांनी असा चामाट मारला चाटकन असा चामाट मारून गप तोंड बंद कर. त्याला वाटलं तोंड उघडा ठेवून कोणतरी म्हणून चामाट मारला ना असा. पुन्हा रापाक सुरुवात केल्यानंतर 2 टकली तर होत आणि एका मध्ये भांग कसं पडलं. आणि ते आमच्या टकल्यांच्या स्पर्धेत नंबर काढलेलो 2 टकली असल्यामुळे आम्ही मेला होत्या काढायला ना. परत टकल्या म्हणून पण टकल्यानं मारेल तुम्ही काय म्हटलं तू भिताड्यावर काहीतरी सांगला ते अर्धात ठेवला तू खुळावलेल्यासारखं तू व्हायचाळलेल्यासारखंच बोलला होतो. हा बाळेडॉ यांचा बरमुडो माझा आडाकडे तो चिकला तसोच इले नाही मी कोंबुरल्यात इले तेव्हा टॉप घेऊन तो सांगता काय नाही चिच्ची आवडे टेकाच मग टॉप पैसून येला माझा तो. हे समरे बाळे डोकाचा टॉप काय नाही तो बरमुडा अडाकले. आम्ही 2 जण गेला होता. मी बाळे डॉक घेतलं आणि गाय घेऊन गेलेलो माझ्या बरोबर आणि मी तिकडे गेल्यानंतर त्या तांदळात बसलो एका
कांजळात बसलो आणि गाय आलेली बघून ना ह्यो धावत गेलो, तो कांजळा त्याची चड्डी टाकली आणि त्याने जा वासूर घेतला, म्हणजे गाईचा बाळ घेतला आणि मी जसो बाळे डॉग घेतले तसो खांद्यावर मारला वासरा आणि निघालो. माका विचारित तसे एका विचारक लागले गाववाले, ऐकता का? ह्यो सांगता गाईचा बाळ, ते सगळे म्हणते तान ऐकता खाली झोपता का? तेव्हा ह्यो सांगता त्याची ती नाळ, त्या वासराची नाळ तुमच्यात टोकाचा चांगला असता. भारी आपण बुवा जास्ती बोलण्यात का अर्थ ना, कारण ते का म्हणतं काम करता येईल नाही, तू सांगता ना 6 मार्क गेला, तू खरी गोष्ट. त्यांनी एकदा अशी खोटी खोटी बायको केला आणि ते का मेंढी कोट खेळायची सवय होती. काय झाला, दोघांचं लग्न झाला आणि नमस्कार करून जो ह्यो दमलेलो आणि घरी गेल्यानंतर जे फॉटवर लकाटलो ते त्याचं लागलो डोळो आणि ती माऊली हो उठा एक डाव खेळायला, मेंढीकोट खेळायची ती कसं होईल ना, ती रात्रभर हो उठा एक डाव खेळायला. ह्यो रात्रभर एक डाव पण खेळलो नाही, ह्यो दाताडो. सकाळीच आंघोळीक बाथरूम मध्ये गेलो, आंघोळी केल्याने टॉवेल लावून बाहेर येऊन ती आडवीची येऊन उभी राहिली. आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुमका सोडणारच नाही म्हणता, खड्डे मारून गेलास तरी झाला. म्हणजे आडवीची येऊन उभी राहिली, एक डाव तरी खेळायचा नाही. सकाळी सुटलेलो कारण तो सकाळी अर्धा तास झोपताना मग कामाला सुरुवात करतात, त्यामुळे सकाळी सुटलो आणि आळस दिला. ठीक हा म्हणतात, तू सांगतस म्हणून एक डाव खेळायला. आळस दिल्याबरोबर टॉवेलाची गाठ सुटली. टॉवेलाची गाठ सुटल्यावरती सांगता आता मासाचं मेंढी कोट खेळाय, तू रूप म्हणता बघून जाऊ. तुरू कुसलो होतो, बदाम होतो की इस्पिकचं होतो? इस्पिकचं होतो. तू सांगता अभिमानाने इस्पिकचं होतं. शी बाबा ओके, हळूहळू मिटवीत जाते. आता श्रीवल्ली जरा गाणं सारख्या बोलत राहू ना तिथं रट्टाळ होता. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा तू बघतेस, माझी नजर चुकून जेव्हा तू बघतेस, देवाकड मागणारे माझीच मागी, देवाकड मागणारे माझीच मागी, लय भारी रूप तुझं प्यारी तू, तुझी झलकाने गळी श्रीवल्ली नजरेत तू भरली, तुझी झलकाने गळी श्रीवल्ली काळजात तू भरली. देवा नजरे तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा तू बघतेस, देवा नजरे तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा तू बघतेस, देवाकड मागणारे माझीच व्हावी, देवाकड मागणारे माझीच व्हावी, लय भारी रूप तुझं सगळ्यात प्यारी तू, तुझी झलकाने गळी या ठिकाणी बुवा ऐका ना, तू ऐका आणखी काहीतरी या बोललोस तू. कुर्ल्यांका म्हणता इकडे येते बघलास बुवा, तुम्ही जे कुर्ले 3-4 वेळा दिलास ना, इकडे बघ. तुका संजय रुमडे नाव माहिती आहे का माहित नाही, तुका कदाचित नसत. अरे खूप मासे बिशे खाले, तू कुर्ल्यांचं काय घेऊन बसले? कुर्लेच धरू केला होता तेव्हा अभय बुवांका विचार, आमका कुर्ले नाही मिळाले. मी फिरय त्यांच्या बरोबर होते, विचार चिखला तू तुझ्यासारखं मी ह्यांनी म्हटलं तसं शेट नाही मी. अरे चिखलात ना फिरवत आणि कुर्ले धरताना बंड्यान माका मासे किती दिला ते विचार.
अरे कॉलेजचा मित्र तू बंडू, तू ये एकदा तुका ओढून काढते त्या माश्याने. आणि खाऱ्या पाण्यातले तू कुर्ले खास ना, तू सांगलंस खाऱ्या पाण्यात ह्या असता. आणि डेंगू काय असो करता, हे डेंगू मोडल्यावर असो करता. तुका ती कुर्ल्यांची माहिती आहे काय, तुका काय समजतच नाही. ते काय एकदा घाला झाडाम ते का घाली एकदा बुवा, झाडा ते का फास अंगा बिंगातली मग खाऊ दे जरा. मग तू परत कधी तुझ्या बुवा येऊचो नाही. तू झाडाम खाऊ का, तुका आवडतं झाडा? केसांना मस्त वाढतात केस झाडा. मी लावून झालोय पण तिने पण केस नाही. अरे व्यायाम केलो एकदा, कुणीतरी सांगला तू व्यायाम केल्यामुळे केस येतं म्हणून दरवाजे लावले. तो टीव्ही लावली, तिकडे रामदेव बाबा सांगतात एक पाय मानेवर. रामदेव बाबा एक पाय मानेवर घ्या, मी एक पाय मानेवर घेतलंय. आता पुढे सांगितलं दुसराही पाय मानेवर घ्या, दुसरं पण पाय घेतलंय. आणि लोड शेडिंग मुळे लाईट गेली, माझं घोळ तयार झालो असो. संध्याकाळपर्यंत इवळं होतं. बघलास तू काय तर घरात आंबे होते का विचार, किती बुवा दोघवले पोचलेले ते बघा. पुढे असा सुद्धा विचारते डागी होती की चांगले होते, डेटाकडे काळ आणले होते. तुझ्या भाषेत सांगते आंबे, कारण थ्रिप्स मारून जरा कमी पडला. तुझा नाही ना असं काय म्हणणार, तू का खुळावलेलोच तू. त्याच्या पुढचा सुद्धा सांगशील होय ना. काय झालं कसं काय तुमका या युट्यूब का जाणार, या सगळा टाका काय कट करून तू समजाने भजनं कशी चालली होती सगळ्यांचा. माझाही टाका, तू सांगता ना त्याचा तेवढा कट करा असं नको, माझाही टाका. मी सांगते माझा पण टाका, कारण सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहिती आहे की पुजारी बुवा एवढा थर्ड क्लास बोलूच शकत नाही. हे बुवा बोलले म्हणून यो टकलो बोलू, 100% ओळखते. झाला खावा मारा दोघेला. तुमका नाही बोलत, माका बोलून हो अजिबात. पहिलाच सांगते मी काय बोलले तुमका. ते चड्डीचं काय तर मग अशी चांगलं असतं आया राहूला हो. मग अशी बोलले काहीतरी ते हा दगवी केलं. चू कर मेरे मन को सू कर जरा लवकर, तुझ्या पासून माझो नंबर. त्यांनी म्हटलं त्यांच्या घरी चोर शिरले, याच्या अंगारचे सगळे बुवाच्या अंगारचे कपडे काढून चोरून घेऊन गेले. बाहेरनं कडी लावल्याने आणि गेले. आणि या बुवान पोलीस स्टेशन का फोन केला की ताबडतोब या, चोराने माझा सगळा चोरून नेला. आणि यांनी फोन करून जेंट्स पोलीस सगळे जाऊ ड्युटीवर. नेमकी लेडीज पोलीस शिल्लक होती ती गेली आणि दरवाजा ठोकूक लागली. ओ जानू तुमचा काय प्रॉब्लेम आहे. आता हे जो काय प्रॉब्लेम होतो तो त्या आतमध्ये माहिती सांगात कसो. तरी पण ती पुन्हा विचारता ओ जानू तुमचा काय प्रॉब्लेम आहे. यांनी आतमधनं गाणी म्हणायची सवय त्या का ना, त्यांनी गाण्यातनं सांगायला सुरुवात केलं. सावन का महिना पवन करे तो, सावन का महिना पवन करे तो, मैं बाहर कैसे आऊं मेरी चड्डी ले गई तो, मैं बाहर कैसे आऊं मेरी चड्डी ले गई तो. आता पण येतात 30 मिनिटं दिलेली आहे. कपडे तर किती झाली, 5च झाली असते आता. 5 मिनिटं झाली अजून आहेत म्हणजे 25 मिनिटं आहेत. हा हो 5 मिनिटं लावलं ना रे गाड्या. ते फसवली ना बोले ले पोचलेले ती जनावरच वेगळी आहे. काय एक या बुवानी खरोखर काहीतरी गोष्टी चांगले पण दिल्या नाही. तो काय चांगला सांगवाकच मागत नाही, तो खुळावलेल्यासारखा JCP. अरे बुवा यांनी मोबाईलचा काय बुवा फॅशन एवढी वाढली आहे ना,
36ची कपार असली तर 38ची पॅन्ट घालून जेवणा बिवणा वाढूक राहतं. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचं मागवकच इसारत. नको म्हणतात, त्यांची इच्छा मोड होता. आणि तू पादलच मातला नेने मागाशी. हे बोललो तू फुसकुली सोडलंस म्हणून. एवढी चवळीची भाजी खाऊची कशी आहे? पचली नाही तुका? तू टॉनचा झालो तरी जा, खालनं जाऊन ये जा. म्हणजे त्या बुवाची टप ना म्हणजे माझं काय सवाल नाही. विक्रांत 11 धरणेवाडी त्या दिवशी कोणते 11? त्यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्यांची फरमाईश काय आहे बघा. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, हा नागोट रमानी, हा नागोट रमानी. रमानी म्हटल्याबरोबर एका म्हातारीच्या डोक्या फिरला म्हणतो गो पोरांनी रमानी नाही कळशानी म्हणा. आणि एका म्हातारीच्या तोंडात दात नाही होते, तिका राग गेलो म्हणतं ही पोरा ड्रमानी म्हणतात म्हणजे काय. घेतला माईक काढून आणि ह्या पेडणेकर बुवांच्या हळदीच्या टाइम त्या म्हातारे तोंडात दात नाही होते तरी चालू केलं. याय गे युकमिनी, याय गे युकमिनी, याय गे युकमिनी, याय गे युकमिनी, जून दिसता नवरो मुलगो केसावालो दिसता. आता म्हटले बरोबर या पोरग्या 1:30 वाजता फोन ऐका होता तात थंय होता त्याका डावटी बोल. त्याच काहीतरी आजी म्हणता वेगळा सांगता नवरो मुलगो जून दिसता म्हणून माईक काढून घेतला आणि म्हाताऱ्याच्या हातातून पोरग्या काय आजी एक विचारता बघा. तुका कसं कळलो रे बाये, तुका कसं कळलो रे बाये, तुका कसं कळलो रे बाये, तुका कसं कळलो रे बाये. असं विचारल्यानंतर म्हातारी त्या पोरग्यात सांगता हळद लावताना हात लागलो, तेव्हा कळलो साईंदा राहतो. हळद लावताना हात लागलो. तू खुशीत गाजरा खातात तुका हळदी बिळदी झाली होत नसते. सांगला आपलं काय तुम्ही पोरग्याचं सांगलंस तेव्हा काय सांगलं तर ऐकलं असलं. एवढं चांगलं सांगितलंस त्याचं सुद्धा त्यांनी ना मी सगळं हे करून टाकतो, पॉइंट पुसून टाकतो. पुसवा केलो आम्ही खुळावलेल्या सारखं. या ठिकाणी एक फक्त ध्रुवपद आणि त्यांचं म्हणजे फरमाईश आहे म्हणून मगाशी बक्षीस आलेलं होतं. निवृत्ती तारी बुवा तारी, निवृत्ती तारी बुवा तारी, तुम्ही दर्जा मिळवला भारी, तुम्ही दर्जा मिळवला भारी. जन्म तुमची भरारी, तुम्ही
बांगड्याची माळ गरगर फिरवी डोळ उभी पिढा कोणाच्या साथीला हो उभी पिढा कोणाच्या काशीला औदसा आला कलिकाळ तुम्ही डोळा आला कलिकाळ तुम्ही डोळा तुम्ही पिढा कुणाच्या राजीला हो तुम्ही पिढा कुणाच्या राजीला अवदसा राशीला अवदसा. कारण ज्यावेळी कली ब्रह्मदेवाच्या समोर गेला त्यावेळी ब्रह्मदेवाला विचारलं की मी आता कुठे जाऊ. त्यावेळी ब्रह्मदेव काय सांगतायत, अरे तू अशा ठिकाणी जा की ज्या ठिकाणी मारामारी जुगार जे वाईट काम ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी जा आणि जाताना अवदसेला घेऊन जा. म्हणजे अवदसा त्या ठिकाणी माया निर्माण करील आणि तुझं काम सोपं जाईल. पण तू अशा ठिकाणी जाऊ नकोस की ज्या ठिकाणी भजन नामस्मरण कीर्तन आई वडिलांची सेवा ज्या ठिकाणी चालू असेल त्या ठिकाणी तू अजिबात जाऊ नको, कारण त्या ठिकाणी तुला थारा नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, कारण आई वडील हे आई ही एक जीवनाचं सार आहे. कारण आईला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही, कारण सूर्य तापला ना तर सावलीसाठी आपण कुठेतरी झाडाखाली जातो. पण आई अशी एक व्यक्ती आहे की 95 वर्षाची जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. कारण तिला आपण समुद्राची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो. आई माझी मायेचा सागर अतिशय चांगलं सांगितलं बुवा. ज्यावेळी मुलगी सासरी जाते ना तेव्हा कोणतरी सांगतो की हे तुझ्या मुलीन नशीब उघडलं ना, नवरं चांगलं मिळालं. त्यावेळी आनंद अश्रू. ज्यावेळी कोपऱ्यात काळोखात उभा राहून ढसाढसा रडतो तो बाप असतो. तो एकदाच रडतो
आयुष्यात बाकी कधी रडत नाही, कारण तो आधारस्तंभ असतो घरातला. त्यामुळे तो कधीच रडत नाही. फक्त आपली मुलगी ज्यावेळी सासरी जाते त्यावेळी ढसाढसा रडतो. तो बाप असतो, बरोबर ना. त्याला नाही काय, तो खुळावलेलो होतो, मला तिकडे जीव देऊ गेलो. आता श्रद्धा शांती लया सखे भाव भक्ती लोप पावती. देवगड मित्रमंडळ यांच्याकडून मगाशी जो बुवातारी यांच्यावर गजर मी मगाशी म्हटलं एक कडवं, त्याच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने आम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान.
रंग बली रंगदेवता माते